गारगोट धनगरवाड्याचा रस्ता परवानगीनुसारच रस्त्याच्या कामात अडथळा आणण्याचे विरोधकांचे काम. ॲडव्होकेट संतोष आखाडे यांचा आरोप. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या गारगोट धनगरवाड्याच्या रस्त्याचे काम सुरू केले असून वन विभागाची परवानगी घेऊन कायदेशीररित्या काम करत असल्याचा दावा हर हर चांग भलं धनगर समाज संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संतोष आखाडे यांनी केला आहे. माथेरानच्या पायथ्याशी हा धनगरवाडा असून येथे 70 ते 75 घरं असून 300 लोकसंख्या आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटली, मात्र हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. आमदार महेश बालदी, बोरगावचे सरपंच प्रवीण मोरे यांच्या सहकार्याने पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून या 3 किमीच्या रस्त्याचे खडीकरणाचे काम सुरू केले असल्याने विरोधकांनी कुठल्याही प्रकारची माहिती न घेता धनगर समाजाला न्याय तर आदिवासी समाजावर अन्याय अशा बातम्या देऊन 2 समाजात वाद निर्माण करण्याचे काम केल्याचा आरोप आखाडे यांनी केला आहे. धनगर समाज आणि गारगोट ग्रामस्थ यांनी एकत्र येत विरोधकांचा निषेध करत आमच्या रस्त्याच्या परवानग्या घेऊनच काम सुरू केले असून विरोधकांनी रस्त्याला विरोध करू नये. इतक्या वर्षातून गावाचा रस्ता होतोय तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय, असा सवाल संतोष आखाडे आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आज या गारगोट धनगरवाड्यावरती जवळजवळ 4 पिढ्यांपासून लोक राहत आहेत, परंतु त्या ठिकाणी लाईट, रस्ता, पाणी या मुख्य सुविधेपासून हे गाव वंचित होतं. आज कुठेतरी शासनाने या ठिकाणी दखल घेऊन जो या गारगोट गावाचा आता रस्त्याचं काम चालू केलेलं आहे, या ठिकाणी जी लाईट आलेली आहे ती जवळजवळ गावकऱ्यांना 20 ते 25 वर्षाचा पाठपुरावा करावा लागलेला आहे. या ठिकाणी या गावचे विद्यमान आमदार महेशजी बालदी साहेब आणि या विद्यमान सरपंच श्री मोरे साहेब यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी हा रस्ता होतोय. आणि या ठिकाणी जे रस्ता बनवण्यासाठी ज्या काही आवश्यक परवानग्या आहेत शासनाच्या, ह्या सर्व घेतलेल्या आहेत. परंतु ह्या सर्व परवानग्या घेतल्या असून पण काही जे हितचिंतक आहेत त्यांचं पोटसूळ असं उठलेलं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली किंवा काय झाले अशा पद्धतीच्या बातम्या आज मीडियासमोर येत आहेत. परंतु ती पूर्णपणे चुकीची बातमी असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारे झाडांची कत्तल झालेली नाही. कारण ही वहिवाट ही पूर्वीपासून आहे, तोच रस्ता पुन्हा बनवण्यात आलेला आहे. आणि ह्या ठिकाणी जे काही रस्ते बनवण्यात आलेत ते पूर्णपणे फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बनवण्यात आलेले आहेत. त्यांचे अधिकारी या ठिकाणी वेळोवेळी उपस्थित राहतात, त्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही झाडांची कत्तल झालेली नाही. ज्या लोकांना वाटते की बाबा आमच्या 12 आदिवासी वाड्या आहेत, त्यांना रस्ता नाही आहे, तर त्यांनी शासनाकडे योग्य ती कागदपत्र घेऊन पाठपुरावा करावा आणि योग्य ते दिशादर्शन, मार्गदर्शन घेऊन त्यांनी त्यांच्या गावाचे रस्ते करून घ्यावेत. आम्हाला कोणत्याही कुणाची भावना दुखवण्याचा याचा उद्देश नाही आहे, परंतु कोणाला टार्गेट करून कुणाचं काम थांबवण्याचं, आडवं येण्याचं काम अशा हितचिंतकांनी करू नये, ही मी या ठिकाणी त्यांना सूचना करू इच्छितो. विनाकारण कोणत्याही 2 समाजात तेढ निर्माण होईल असं कोणतेही भाष्य या ठिकाणी करू नये अशी मी त्यांना विनंती करतो. वर्ष आम्ही तिथं 4 पिढ्यांपासून राहत आहे, परंतु इथं रस्ता नव्हता, लाईट नव्हती, पाणी नव्हतं. आम्ही परितनं 15-20 वर्ष करीत आहोत, तरी पण इथं लाईटाचा, पाण्याची सुविधा नव्हती. ते आम्ही उपलब्ध करून शासनाकडे भांडून किंवा आमचे आमदार महेश बालदी साहेब किंवा सरपंच विद्यमान प्रवीणजी मोरे साहेब यांच्या प्रयत्नाला यश येऊन आम्ही त्यांच्या पाठीशी राहून आम्ही ही रोडची मंजुरी शासनाकडनं आणलेली आहे. तरी पण हे लोक, आदिवासी लोक फुकाट तिथं झाडं तोडली किंवा हे केलं, झाडांची कत्तल केली, खोट्या बातम्या पसरून विनाशकार रस्त्याचं काम, रोडचं काम थांबवायच्या ह्याच्यात आहेत. त्यांना विनंती करतो की अशी खोटी कामं करू नका. यावेळी रामचंद्र आखाडे, झिमा आखाडे, जनार्दन आखाडे, सुरेश आखाडे, संजय कोकरे, धोंडू आखाडे, जानू आखाडे आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.